और जनाब, क्या चल रहा है? जनाब, हिंदुस्तान में तो चीन टपाक डमडम चल रहा है। जलवा आहे हमारा। जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, तुम्हाला अशी एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टची लिंक अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला फर्स्ट बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ ॲड करायचा आहे तो तुम्हाला व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर मी हा वाला व्हिडिओ ॲड करून घेतो. तर व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे 5 पॉईंटच्या बीटला यायचं आहे. आल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला या बटनवरती क्लिक करून अशा प्रकारे व्हिडिओ कट करायचा आहे. तर कट केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व्हॉल्यूमवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर याची व्हॉल्यूम तुम्हाला 0 करून द्यायचं आहे. तर 0 केल्यानंतर तुम्हाला इथे 5.5च्या बीटला यायचं आहे. प्लेच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला हा वाला व्हिडिओ दिला आहे, तो हा वाला व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा वाला इफेक्ट आहे तो त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर फर्स्ट बीटला यायचं आहे. पहिल्यांदा प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही PNG दिली आहे ती ॲड करायची आहे. अँड मूव्ह अँड ट्रान्सफरच्या तुम्हाला ते ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मधोमध ॲडजस्ट करून घ्यायची आहे PNG. तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला ही PNG 5.5 पर्यंत ठेवून द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला हा वाला व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी ते व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर पेस्ट इफेक्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढी पण रेझोल्यूशन पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। अरे सर क्या बात है। चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते।